श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 16 समास 5 अग्नि तत्व निरूपण। अग्नि निरूपणामध्ये श्री समर्थांनी या समासामध्ये अग्नीचं महत्व सांगितलेलं आहे। आज आम्हाला माहित आहे, संपूर्ण जगामध्ये 2 गोष्टीमध्ये चमत्कार झालेला आहे। एक तर चाक चक्र आणि दुसरा आहे अग्नी। अग्नीचा शोध लागला, चाकाचा शोध लागला आणि त्यामुळे जगामध्ये एवढी मोठी क्रांती घडलेली आहे। आज मनुष्य सर्व सुखाचा उपभोग घेतोय तो केवळ फक्त अग्नीमुळे। ते अग्नी जर नसेल, आपल्या घरात जर वीज नाही आहे तर आमचा दिवसभर आमचे सगळे व्यवहार ठप्प होतात। कारखाने बंद होतील, गाड्या बंद होतील, प्रवास बंद होईल। आपल्या घरामध्ये असलेली वीज बंद झाल्यामुळे घरातले सगळे उपकरण बंद होतील, मोबाईल बंद होतील, लॅपटॉप बंद होतील, टीव्ही बंद होतील। अग्नीमुळे हे सगळं घडलेलं आहे। त्या अग्नीचं वेगवेगळ्या प्रकारे रूप आहे, ते रूप आम्हाला आज पाहायला मिळते। म्हणून या अग्निदेवतेची कृपा मानवावर झालेली आहे। ज्यावेळेस या पृथ्वीवर अग्नीचा शोध नव्हता तेव्हा माणसाला जगणं कठीण झालं होतं। पण तो शोध कसा लागला आणि त्या शोधातून माणसाने स्वतःची कशी प्रगती करून घेतली हे आपणा सर्वांना ज्ञात आहे। श्री समर्थ काय म्हणतात त्याकडे आपण लक्ष केंद्रित करू। श्रीराम समर्थ श्रीराम। धन्य धन्य हा वैश्वानरू, होय रघुनाथाचा श्वशुरू। विश्वव्यापक विश्वंभरू, पिता जानकीचा श्रीराम। अनेकांना या ओवीचा अर्थ एकदम लक्षात येणार नाही। इथे जानकीचा पिता म्हणून जनक आहे, इथे रघुनाथाचा श्वशुर कसं म्हटलं, जानकीचा पिता कसं म्हटलं गेलं आहे। तर ज्यावेळेस रावणाच्या वधानंतर सीता मातेला आणण्यात आलं त्यावेळेस जानकीला दत्तक म्हणून अग्निदेवतेने घेतलं आणि तिची अग्नि परीक्षा देण्यात आली। तिची अग्नि परीक्षा घेतल्या गेल्यामुळे ती नंतर शुद्ध म्हणून सगळ्यांनी स्वीकारलं। म्हणून हा अग्नी श्रीरामचंद्रांचा श्वशुर म्हणजे सासरा झाला। म्हणून समर्थ सुरुवातीलाच उल्लेख करतात आहे, धन्य धन्य हा वैश्वानरू, होय रघुनाथाचा श्वशुरू। विश्वव्यापक विश्वंभरू, पिता जानकीचा श्रीराम। ज्यांच्या मुखे भगवंत भोगता, जो ऋषींचा फळदाता। तम हिम रोग हरता, भरता विश्वजनाचा श्रीराम। हा वैश्वानरू कसा आहे? समर्थ म्हणतात की भगवंताला जर
काही द्यायचं असेल तर आपल्याला हवीर भाग करावा लागतो. अग्नीमध्ये आपल्याला हवन करावं लागतं आणि त्या निमित्ताने भगवंतापर्यंत ते पोचते. समर्थ म्हणतात इथे की जो ऋषींचा फळदाता अग्नी प्रगट केल्यानंतर, त्यानंतर आपण तिथे अग्निहोत्र केल्यानंतर प्रत्यक्ष भगवंत प्रगट होतो आणि त्यामुळे आमच्या 3 गोष्टीचं हरण होते. एक म्हणजे तम म्हणजे अंधार, तो ज्ञानाचा अंधार असेल, जगामध्ये सुद्धा अंधार असेल तर तो दूर होतो. तम. हिम म्हणजे थंडी, हिम म्हणजे बर्फ, या थंडीपासून रक्षण सुद्धा आमच्या अग्नीपासून होते. आणि नाना प्रकारचे जे रोग आहेत ते रोग सुद्धा अग्नीमुळे दूर होतात. आज आरोग्य शास्त्रामध्ये अग्नीला फार महत्व दिलेलं आहे. शरीरातला अग्नी यावरून त्याच्या रोगाची परीक्षा केली जाते. अग्नी मंदावणे हे आरोग्याला घातक आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे असा हा अग्नी सगळ्या जगाचा भरता आहे, म्हणजे पोषण करणार आहे. तुमचं आमचं सगळ्यांचं तो भरण पोषण करतो. नाना वर्ण नाना भेद जीवमात्राच अभेद, अभेद आणि परमशुद्ध ब्रह्मादिकासे श्रीराम. नाना प्रकारचे वर्ण, नाना प्रकारचे भेद, नाना प्रकारचे जीव या पृथ्वीवर राहतात, परंतु या सर्वांसाठी अभेदत्व मात्र या अग्नीमध्ये आहे. सगळ्यांसाठी अग्नी पवित्र आहे, तो शुद्ध आहे, तो ब्रह्मादिकांना सुद्धा तो मान्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात अग्नी करिता सृष्टी चाले. अग्नी नसेल तर सृष्टी चालणार नाही. अग्नी करता लोक ध्याले, अग्नी करता सकळ जाले. लहान थोर श्रीराम. लहान असो मोठे माणसं असो, सगळे जीवसृष्टी असो, ही अग्नीमुळे जिवंत राहते आणि अग्नीमुळे आमचं पोट भरते. अग्नीने आळले भूमंडळ, लोकास राहावया झाले स्थळ. दीप दीपिका नाना ज्वाळ, येथे जेथे तेथे श्रीराम. आज आम्हाला माहित आहे की पृथ्वीवर राहण्याची जी जागा आहे ती अग्नीमुळे आम्हाला निर्माण झाली आहे. दीपमाळा, दीपिका अग्नी रूपाने आम्हाला दिसतात आहे. म्हणून आम्ही देवाचं पूजन करण्याच्या अगोदर अग्नीची पूजा करतो. आपण पहिले दिवा लागतो, दिवा लावल्यानंतर आम्ही देवपूजा करायला सुरुवात करतो. इथे दीप सुरू आहे याचा अर्थ तो अग्नी आमच्यामध्ये प्रगट आहे. तो आहे म्हणून आम्ही आहोत, तो नसेल तर आम्ही सुद्धा राहणार नाही. याचं वर्णन समर्थ पुढे करतात. पोटामध्ये जठराग्नी, तेथे क्षुधा लागे जनी. अग्नी करिता भोजनी, रुची येते श्रीराम. पोटामध्ये जो अग्नी आहे त्याला जठराग्नी म्हणतात. तो जठराग्नी जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत माणसाला जिवंतपणा आहे. तो मंदावला की भूक मंदावते, तो वाढला की क्षुधा म्हणजे भूक लागते. भूक लागल्यामुळे अन्न गोड लागते. आरोग्यशास्त्र तर असं सांगते की भूक लागल्याशिवाय जेवू नका, तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नका. माणसाचं शरीर असं आहे ते बरोबर आपल्याला जे हवं ते बरोबर मागत असते. झोप येते तर झोपणे, भूक लागली असेल तर जेवणे. म्हणून भूक हे अग्नीचं लक्षण आहे. भूक लागली म्हणजे अग्नी देवता प्रगट झाली. म्हणून समर्थ म्हणतात पोटामध्ये जठराग्नी, म्हणून जेवणाच्या अगोदर पाणी पिऊ नये. याचं कारण काय? अग्नी प्रगट झालेला असतो. अग्नीला पाणी हे मारक आहे. पाणी जर पिलं तर जठराग्नी तो विझून जाईल. म्हणून ते पाणी कधी प्यावं ते सुद्धा शास्त्र आहे. जेवणाच्या मध्यावर थोडं पाणी प्यावं, जेवण झाल्यानंतर तासभरानंतर पाणी प्यावं. म्हणजे आपला जो जठराग्नी प्रगट झालेला आहे त्या जठराग्नीमुळे आपण सेवन केलेलं अन्न जे आहे ते खऱ्या अर्थाने आविर्भूत होते, तो देवतापर्यंत पोचते. आमच्या अंतरात्म्याला तो अग्नी मिळतो, अंतरात्म्याला तो घास मिळतो. म्हणून समर्थ म्हणतात
अग्नी सर्वांगी व्यापक, सगळ्या अंगामध्ये अग्नी आहेच. अग्निरा एक कोणी एक, उष्ण नसता सकळ लोक, मरून जाते हे श्रीराम. आमच्या शरीरामध्ये अग्नी आहे. आम्ही हाताला हात घासला की आम्हाला लक्षात येतो की आमचे हात गरम झालेले आहे. घर्षणाने अग्नी प्रगट होतो. डोळ्यामधून पाणी गरम येते, अग्नी आहे. पोटामध्ये अग्नी आहे. शरीरातला कुठलाही भाग असा नाही की जिथे अग्नी नाही. डॉक्टर जेव्हा तुम्हाला तपासतात त्यावेळेस तुमचं अग्नी तपासतात की यांना टेम्परेचर किती आहे, उष्णता किती आहे. ती उष्णता योग्य प्रमाणात असणे याचा अर्थ मनुष्य स्वस्थ राहणे. म्हणून स्वस्थता यासाठी अग्नीची गरज आहे. आम्ही व्यायाम करतो याने अग्नी प्रगट होतो आणि अग्नी प्रगट झाल्यामुळे आपण जे खाऊ ते आपोआपच आपल्याला व्यवस्थित पचू लागते. लोक म्हणतात आम्ही जेवतो हो पण पचतच नाही. ते पचण्यासाठी त्या अग्नीला प्रगट करावं लागेल. तो अग्नी केव्हा प्रगट होईल? जेव्हा आम्ही व्यायाम करू. त्या व्यायामामुळे आमचा अग्नी प्रगट होईल आणि त्यामुळे भूक लागेल. भुकेमुळेच आपल्याला अन्न पचू शकेल. म्हणून ही सगळी शृंखला जी दिसते आम्हाला ती अग्नीच्या सामर्थ्याने दिसते आहे. म्हणून अग्नी जर नसेल तर मनुष्य मरतो. आधी अग्नी मंद होतो. समर्थ इथे सांगतात आधी अग्नी जो आहे तो मंद होतो. पुढे प्राणी तो नासतो. पुढे प्राणी मरून जातो. ऐसा हा अनुभव येतो प्राणी मात्रांचे शरीरा. सगळ्या लोकांना असा अनुभव आहे. म्हणून तो अग्नी जो आहे तो मंदावू नये. त्या अग्नीला सदैव प्रज्वलित ठेवलं पाहिजे. म्हणून त्याच्यामध्ये अग्नीमध्ये आपल्याला समिधा टाकत राहावं लागतं. सकाळी उठल्याबरोबर आपण पाणी पितो. सकाळी उठल्यानंतर आपण दूध घेतो. त्यानंतर काही थोडा नाश्ता करतो. दुपारच्या वेळी जेवण करतो. 4 वाजता थोडंसं काहीतरी खातो. रात्री पुन्हा जेवण करतो. झोपताना पुन्हा दूध घेतो. काय करतोय आम्ही? अग्नी प्रगट करतोय. अग्नीला आम्ही नेहमी काहीतरी अर्पण करतोय, समिधा देतोय. म्हणून अग्नीमध्ये जसं चांगलं तूप टाकतात तसं आपल्या पोटामध्ये सुद्धा चांगले पदार्थ टाकले पाहिजे. जे पदार्थ आम्ही टाकतो त्यामुळे अग्नी तो शुद्ध होतो आणि त्यामुळे आरोग्य चांगलं राहते. म्हणून आज दिसणारे जे रस्त्यावर दिसणारे जे पदार्थ आहे ते पदार्थ माणसाच्या शरीराला घातक आहे. त्या अग्नीला कोणते पदार्थ पाहिजे आहेत तर ज्याप्रमाणे होम करतात तर होम करताना कुठलंही लाकूड आणून कुठलंही काष्ट आणून त्या अग्नीत समर्पण करत नाही. तर तिथे शुद्ध जे वृक्ष आहे त्या वृक्षांची ते समिधा म्हणून त्याच्यात अर्पण केल्या जातात. चंदनाची समिधा, आंब्याची समिधा, चांगल्या वृक्षांची समिधा त्याच्यात टाकल्या जाते आणि त्या समिधेतून निर्माण होणारा जो अग्नी आहे तो आजूबाजूचं संपूर्ण वातावरण शुद्ध करून टाकतो. अशा प्रकारे आमच्या शरीरामध्ये सुद्धा शुद्ध तुम्ही टाका आणि त्या शुद्धतेमुळे आमचं आरोग्य चांगलं राहील. चांगलं आरोग्य राहण्याचं आपल्याला एक आरोग्यशास्त्रात सांगितलेलं आहे की योग्य वेळी जेवा, योग्य पदार्थ सेवन करा, हितभूक मितभूक थोडं जेवा आणि वृत्तभुगती प्रसंगानुरूप जेवण करा. कोणत्या वेळी काय खावं हे कळलं पाहिजे. आम्ही जेवताना ताक घेतलं पाहिजे, झोपताना दूध घेतलं पाहिजे आणि सकाळी उठल्याबरोबर पाणी पिलं पाहिजे. म्हणून आरोग्य आमचं चांगलं राहण्यासाठी अग्नी हा प्रकट राहणं गरजेचं आहे. असता अग्नीचे बळ शत्रू जिंके तत्काळ, अग्नी आहे तावत काळ जिणे आहे श्रीराम. अग्नीमुळे आम्हाला शत्रूवर विजय मिळवता येतो.
आज तर ते सिद्धच झालंय. अनेक प्रकारचे बॉम्ब अग्नीच आहे, अनेक प्रकारचे रॉकेट अग्नीच आहे. शत्रूवर जर विजय मिळवायचा असेल तर शरीरामध्ये असलेलं सामर्थ्य तो अग्नीच आहे. त्या अग्नीमुळे शत्रूवर सुद्धा विजय मिळवता येतो. ज्याचा अग्नी जास्त प्रज्वलित असतो तो शत्रूवर विजय मिळवू शकतो. म्हणून अशा प्रकारे नाना रस निर्माण झाले, अग्निकरिता निपजले, महाआरोगी आरोग्य झाले, निमिष मात्रे श्रीराम. आरोग्य संपन्न होण्यासाठी सुद्धा समर्थ म्हणतात आहे की नाना रस निर्माण झाले, अग्निकरिता निपजले. नाना प्रकारचे रस निर्माण झाले आणि त्या नाना प्रकारच्या रसांमुळे तो अग्नी प्रज्वलित राहिला, त्याने अग्नी प्रकट झाला आणि त्यामुळे नाना प्रकारची औषधी निर्माण झाल्या, त्याही अग्नीमुळे निर्माण झाल्या आणि महारोगही आरोग्य झाले निमिष मात्रे. आज मोठ्या मोठ्या प्रकारचे जे रोग होतात, कॅन्सर सारखे, त्याच्यावर सुद्धा जे किरण टाकले जातात तोही अग्नीच आहे आणि त्याच्यातून माणसाला आरोग्य प्राप्त होते. आम्ही औषधी सेवन करतो, अग्नीच आहे तो. आरोग्य प्राप्त होण्यासाठी अग्नीची गरज आहे आणि त्या अग्नीचे जे नाना प्रकारचे रूप आम्हाला पाहायला मिळतात. सूर्य सकळाहुनी विशेष, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात विशेष काय आहे, सूर्य आहे. सूर्यापासून सगळं आम्हाला मिळते. पण समर्थ म्हणतात सूर्य तर महत्वाचा आहेच, पण आम्हाला रात्रीच्या वेळी सूर्य काय करणार, म्हणून त्या ठिकाणी आम्हाला अग्नीची गरज आहे. रात्री जर आम्हाला जर प्रवास करायचा असेल तर अग्नी आमच्याजवळ असला पाहिजे. गाडीला हेडलाईट असतात आणि म्हणून गाडी चालते. रात्रीच्या वेळेस अभ्यास करायचा असेल तर आमच्या घरातले दिवे लागतात, अग्नीच आहे. जुन्या काळी कंदिलामध्ये अभ्यास करत असत, अग्नीचाच प्रकार आहे. म्हणून समर्थ म्हणतात हे सगळे अग्नी आहे. सूर्य सकळाहुनी विशेष, सूर्या उपरी अग्निप्रकाश, रात्री भागी लोक अग्नीस साहे करती श्रीराम. अशा प्रकारे लोकांना रात्रीच्या वेळी अग्नी सहाय्य करतो. अत्यंज गृहाचा अग्नी आणला, त्यास दोष नाही बोलला, सकळा गृही पवित्र झाला, वैश्वानरू श्रीराम. अग्निहोत्र नाना याग, नाना अग्नी करता होते सांग, अग्नी तृप्त होता मग सुप्रसन्न होतो श्रीराम. अग्नी प्रसन्न झाला की सगळे प्रसन्न होतात. ही प्रसन्नता सुद्धा अग्नीमुळे आहे. आम्हाला हर्ष होतो, आनंद होतो, हा कोणामुळे होतो तर तो अग्नीमुळे होतो. आमची प्रकृती ठीक नसेल तर आपण गलित गात्र होतो, चेहऱ्यावर हास्य निघून जाते, अग्निमंद होतो, भूक लागत नाही. भूक न लागणे अग्निमंद होण्याचं लक्षण आहे. जसजसं वय वाढत जाते तसतसा आहार कमी कमी होत जातो. पैलवानांचा आहार जास्त का असतो, कारण त्यांचा अग्नी जास्त प्रकटलेला असतो, त्यामुळे ते सेवन करतात आणि आरोग्य संपन्न होतात. म्हणून अशा प्रकारे अग्नी प्रकट झाला पाहिजे. तो अग्नीला, त्या अग्नीला कुठेही दोष नाहीये. अग्निहोत्र अनेकांच्या घरात केल्या जाते. घरामध्ये अग्निहोत्र करण्याची जुनी परंपरा आहे. अनेक घरांमध्ये आजही अग्निहोत्र केल्या जाते, अग्नीची पूजा केली जाते, सकाळी संध्याकाळी त्याचं हवन केल्या जाते. म्हणून अग्निहोत्र वाजून अग्निहोत्री असा शब्द निर्माण झाला. अग्नहोत्र नाना याग, अशा प्रकारचे नाना प्रकारचे यज्ञ केले जातात. अग्निकरिता होते सांग, अग्नी तृप्त होता मग सुप्रसन्न होतो श्रीराम. देव दानव मानव अग्निकरिता चाले सर्व, सकळ जीवाचा उपाव अग्नी आहे श्रीराम. सगळ्यांचा उपाव कोणता आहे तर अग्नी आहे. देव दानव आणि मानव यांना अग्नीची गरज आहे. अग्नीमुळे सगळा आनंद आहे. अहो, लग्न मंडपामध्ये मुला मुलीचं लग्न लागल्यानंतर लग्नाच्या बाहेर सुद्धा फटाके फोडले जातात. अग्नीच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला जातो. इथे सुद्धा पहा काय म्हटलंय, लग्ने करती थोर थोर,
नाना दारूचा प्रकार भूमंडळी यात्रा थोर दारूने भोगती शोभती श्रीराम. दारूमुळे, दारू याचा अर्थ इथे अग्नी, दारू गोळा, या प्रगट केल्यामुळे आनंद व्यक्त केला जातो. नाना लोक रोगी होती उष्ण औषधे सेवते तेने रोग आरोग्य होती तेने लोक आरोग्य होती. वन्नी करिता श्रीराम. अग्नीमुळे आम्हाला आरोग्य प्राप्त होते. अनेक रोगी जे आहे त्या रोग्यांना औषध डॉक्टर देतात. त्या औषधीमध्ये सुद्धा उष्णता आहे. आपण म्हणतो का ही गोळी घेतल्यानंतर आमची ऍसिडिटी वाढून जाते. ऍसिडिटी वाढते म्हणजे काय? अग्नी प्रकट होतो ना. त्याच्यामधून आम्ही गोळी घेतल्यानंतर पुन्हा तो मंदावतो. त्याचं जे प्रगट होण्याचं जे आहे ते प्रमाणामध्ये होते. अति वन्नी प्रगट झाला पोटामध्ये तरी सुद्धा आपल्या पोटाला त्रास होतो आणि तो नाही प्रगट झाला तरी भूक लागत नाही. म्हणून सगळ्या प्रकारे अग्नी हा योग्य प्रमाणामध्ये आपल्या शरीरात अत्यंत आवश्यक आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे ब्राह्मणाचा तनु मनु सूर्यदेव हताशनु एक विषयी अनुमानू काहीच नाही श्रीराम. ब्राह्मणाला सुद्धा अग्निहोत्राची गरज आहे. सूर्यदेवाची पूजा आहे, अग्नीची पूजा आहे. त्याशिवाय त्यांचं कर्मच होणार नाही. पूजेमध्ये पहिले अग्नी आणतात, नंतर पूजा होते. म्हणून अग्नीशिवाय काही होणार नाही. आता अग्नीचे प्रकार कोणकोणते समर्थ सांगा. लोकामध्ये जठरागनु सागरी आगे वडवानळू भूगोळा बाहेर आवरणानळू शिवनेत्री विद्युल्लता श्रीराम. तुम्हाला माहित आहे की पोटामध्ये जो अग्नी आहे तो जठराग्नी आहे. सागराला आग लागते त्याला वडवानल असं म्हणतात. जंगलाला आग लागते तेव्हा सुद्धा वडवानराबरोबर त्याला वणवा पेटला असं म्हणतात. भूगोल, याला भूगोलाच्या बाहेर सुद्धा अग्नी आहे, म्हणजे भूमीच्या बाहेर अग्नी आहे. त्याला आवरणानळू म्हणतात. आणि भगवंताच्या नेत्रांमध्ये सुद्धा अग्नी आहे. शिवभक्तांना माहिती आहे की भगवंताला तिसरा डोळा आहे. त्या तिसऱ्या डोळ्यातून जो अग्नी निघतो ती विद्युल्लता आहे. अशा प्रकारे सगळ्या ठिकाणी अग्नी पाहायला मिळतो. कुपी पासून, कुपी म्हणजे काच, कुपी पासून अग्नी होतो. काच घासल्या जाते, अग्नी निर्माण होतो. उंच दर्पणी अग्नी निघतो. उंच ठिकाणी असलेल्या काचातून अग्नी निघतो. काष्ट मंथनी प्रगट चकमकेने श्रीराम. जुन्या काळी चकमक होती. एका हातात ती गारगोटी घ्यायची, मध्ये कापूस धरायचा आणि एक धाकटूचा तुकडा घ्यायचा आणि त्याच्यावर जोराने मारायचा. ती ठिणगी त्या कापसावर पडायची आणि कापूस प्रज्वलित व्हायचा. कापूस पेटला, अग्नी प्रगट व्हायचा. चिलीम मध्ये जुन्या काळी चिलीम पेटवत असताना आता नाही राहिल्या, पण त्या काळामध्ये अग्नी पेटवण्याचं ती चकमक असायची. म्हणून समर्थ म्हणतात चकमकीने तोही प्रगटतो. अग्नी सगळा ठाई आहे कठीण घिसणी प्रगट होय. अंग्या सर्पदग्ध होय गिरीकंदरे श्रीराम. इथे गिरीकंदराला आग लागणे मग म्हटल्याप्रमाणे तो वणवा आहे. जंगलाला आग लागते आणि जंगलाला आग लागते, पर्वतांना आग लागते. इथे अंग्या सर्पे दग्ध होय. त्या सर्पाच्या मुळे संपूर्ण गिरीकंदर पेटून जाते. अशा प्रकारे अग्नी करिता नाना उपाय, अग्नी करिता नाना अपाय. विवेकी विण सकळ होय निरर्थक श्रीराम. अग्नी आम्हाला उपाय करणार आहे आणि आम्हाला अग्नी अपायही करणार आहे. उपाय आणि अपाय या दोन्ही गोष्टी अग्नीजवळ आहेत. म्हणून उपाय करणे याचा अर्थ त्या अग्नीचा योग्य वापर करून घेणे आणि अपाय होणे म्हणजे अग्नीला एक तर मंदावणे किंवा अधिक प्रज्वलित करणे. जास्त प्रज्वलित झाला तर मनुष्य दग्ध होऊन जाईल
आणि नाही प्रगट झाला तर तो जगणार नाही. म्हणून जीवनाला अत्यंत आधार असलेला अग्नी, आणि म्हणून अग्नीचं स्तवन समर्थ येथे करतात. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.